नमस्कार. जय सनातन. जय हिंद. बंधू आणि भगिनींनो, आता भाद्रपद महिना कृष्ण पक्ष सुरू झालेला आहे आणि या भाद्रपद महिन्यामध्ये पहिले 15 दिवस गणपतीचे आहेत. ते सोडले अनंत चतुर्दशीपासून म्हणजेच पौर्णिमेनंतर पितृपक्ष चालू होतो. पितृपक्ष म्हणजे श्राद्ध पंधरवडा. तर या श्राद्ध पंधरवड्यामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये या पंधरवड्याला फार असे महत्त्व आहे. 12 महिन्यामध्ये जे लोक वारले, मेले, ॲक्सिडेंट होऊन संपले, अशा लोकांना जीव घालण्याचा सोपा मार्ग या भाद्रपद महिन्यामध्ये असतो. आणि ज्या तिथीला समजा एखादा प्रतिपदेला व्यक्ती वारली 6 महिन्यापूर्वी, वर्षभरापूर्वी, त्या प्रतिपदेनुसार तो भाद्रपद कृष्ण पक्षाच्या पहिल्या दिवशी प्रतिपदेला त्याला जीव घालण्याचा मान असतो. आणि अशा पद्धतीने पितृपक्षाला या ठिकाणी मान दिला जातो. त्याचबरोबर याच काळामध्ये पक्षामध्ये कावळ्यांना त्याचा मान दिलेला आहे. या पितृपक्षामध्ये कावळ्याला अन्न दिलं जातं, कारण कावळा हा पक्षी असा आहे की तो या भाद्रपद महिन्यामध्ये प्रजनन करतो आणि त्याला पाहिजे तसं पोषक अन्न मिळावं या दृष्टीनं त्याला ते नैवेद्य पितृ म्हणून आवाहन केलं जातं आणि त्याला ते खाद्य दिलं जातं. आता काय असतं, हिंदू संस्कृतीमध्ये सर्व प्राणीमात्राचा विचार केलेला आहे. कोणाला कुठल्या पद्धतीनं जेवण दिलं म्हणजे त्याचा उदरनिर्वाह होईल, आणि त्या पद्धतीने या भाद्रपद महिन्यामध्ये कावळ्याला महत्त्व दिलेलं आहे. हा त्याचा प्रजनन काळ आहे, पिल्ले देण्याचा काळ आहे आणि त्यामुळे त्याला योग्य अन्न मिळावं, पोषक अन्न मिळावं म्हणून त्याला आज आपल्या घराच्या छतावर आव्हान करून त्याला खाद्यपदार्थ दिले जातात, त्याला ताट दिलं जातं आणि अशा प्रकारे कावळा ते अन्न स्वतः खातो. त्याला प्रजननासाठी शक्ती मिळते. हा झाला त्या कावळ्याचा उदरनिर्वाहाचा मार्ग, किंवा तो पितर स्वरूपामध्ये या ठिकाणी येऊन जेवून गेला. परंतु जो समजा ज्या व्यक्तीचे समजा कोणाचे आई वडील भाऊ बहीण जे कोणी वारलेलं असतील, तिथीनुसार त्यांना आजच्या या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये त्या तिथीला जीव घातलं जातं. आणि काय होतं की वैज्ञानिकदृष्ट्या या ठिकाणी जे अन्न पकवलं जातं ते अन्न वैज्ञानिकदृष्ट्या पकवलं जातं, जेणेकरून आता जसं मुगाचे वडे, डाळीचे वडे, पोळी, खीर, दुधाची खीर असते, काही ठिकाणी तांदळाची खीर असते, काही ठिकाणी गव्हाची खीर असते, काही ठिकाणी बोटोड्याची खीर असते. म्हणजे ह्या खिरीचे प्रकार या 15 दिवसामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने तयार केलेले असतात. त्याच्यामध्ये भाज्या असतात, गवारीची शेंग असेल, पोथीचे पानाचे वडे असतील. हे पदार्थ म्हणजे एका ठिकाणी वर्षा ऋतू संपत आलेला आहे आणि इकडं ग्रीष्म वगैरे ऋतू सुरू होण्याच्या मार्गावर आहे. तर थंडीचे दिवस इथून पुढं सुरू होतील, त्या हिशोबाने त्या अन्नाची रचना त्या या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे एकत्र
गोड, तिखट, आंबट सर्वच पदार्थ या ठिकाणी पाहायला मिळतील तुम्हाला. कढीबरोबर भजे असतील, खीर असेल, त्याच्यानंतर पंचामृत असतं. म्हणजे हे जे काही अन्न आहे, हे येणाऱ्या हिवाळा ऋतूच्या दृष्टीनं हे अन्न तयार केलेलं आहे. इकडं वर्षा ऋतू संपतो, त्या दृष्टीनं ते अन्न वैज्ञानिक दृष्टिकोनातून शिजवलं जातं आणि त्या पद्धतीनं त्या अन्नाची आपल्या शरीरानुसार, रचनेनुसार ते अन्न या ठिकाणी बनवल्या जातं या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये. मग काही ठिकाणी आडमापाशे जवळच्या नातेवाईकांना बोलवलं जातं. एका घरी 10-10, 20-20 लोकं जेवणासाठी येतात. काही आजोबा, पणजोबा, जे काही खापर पणजोबा वगैरे असतील त्यांच्या नावाने त्यांना जेवू घालतात. मग ही झाली हिंदू संस्कृतीच्या रीतिरिवाजाची परंपरा. याच्यामध्ये अशी आस्था आहे की बाबा ह्या लोकांना जेवू जर घातलं आणि कावळ्याला जर जेवू घातलं तर आपले वारलेले जे पूर्वज आहेत, आजी, आजोबा, वडील, भाऊ, काका, मामा वगैरे जे कोणी असतील त्यांना स्वर्गामध्ये आजच्या दिवशी हे 15 दिवस ते दार उघडे असतात आणि त्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांना हे अन्न पुरवलं जातं. म्हणजे अशी धारणा आहे आणि त्या धारणेनुसार हा सर्व रूढी परंपरागत म्हणता येईल, हरकत नाही. परंतु हिंदू धर्मग्रंथामध्ये पितराला भोजन देणं महत्त्वाचं सांगितलेलं आहे. पितर या कालावधीमध्ये जर समजा तुम्ही पितराला जेवू नाही घातलं तर तो वर्षभर उपाशी राहतो, असे ग्राह्य धरलं जातं. आणि तुम्हाला या पितराविषयी एक थोडक्यात संत एकनाथ महाराजांची कथा सांगतो, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. काय असतं की भाद्रपद महिना सुरू झालेला असतो. भरपूर जण म्हणतात हिंदू संस्कृतीमध्ये फक्त इतर बहुजन समाजालाच पितर जेवू घालण्यात बंधनकारक केलेलं आहे आणि ब्राह्मण समाज जेवू घालत नाही, पितरांना जेवायला देत नाही, असा प्रकार मुळीच नाही. ब्राह्मणसुद्धा पितराला जेवू घालतात. आता हे थोडेफार जे इतिहासकार नवीन आलेले आहेत ना, आता मी तुम्हाला सगळंच नाही सांगू शकत, पण हे नवीन जे इतिहासकार आहेत यांचं म्हणणं आहे की बाबा हा प्रकार फक्त बहुजन समाजासाठीच आहे, ब्राह्मण कुठली पूजाविधी करत नाही वगैरे. तर तसा काही प्रकार नाही. ते सुद्धा पूजाविधी करतात, पितरं जेवू घालतात. नाही अशातला भाग नाही. ते त्यांच्या लोकाला, आपल्याला कशाला बोलवतील? आपल्याला त्यांचे मंत्र फिंद्रच येत नाही, आपण उच्चारूच शकत नाही. त्यांना माहीत आहे हे धाब्यावर जेवणारे आहेत, मग कशाला ते आपल्याला बोलवतील? आणि लोक जेवायची कशी असती, त्यांच्या घरामध्ये दरवळ सुटलं म्हणजे त्यांच्या इथं फार चांगलं अन्न शिजवलं जातं. तुम्ही धाब्यावर जेवणारे तुम्हाला कसे बोलवतील ते? त्यांना माहिती आहे संध्याकाळ झाली की 6 वाजल्यानंतर धाब्यावर असतात, पंगाटा मारून लगेच. मग तुम्हाला कसं आमंत्रण देतील? किती जरी जवळचं असलं आणि त्या ब्राह्मणाला जर माहीत असलं की आपला मित्र बहुजन समाजाचा आहे, रोज लंगोटी यार आहे, पण तो जर संध्याकाळी बुटं इसरून येत असेल, त्या माणसाला हा ब्राह्मण कसं आमंत्रण देईन? ते त्याच्या तत्वात बसत नाही ना. मग तुम्ही चूक करता मग त्यांच्या नावानं खडे फोडतं, हे बरोबर नाही ना. तर पैठणचे संत एकनाथ महाराज जे असतात त्यांच्याकडं या भाद्रपद महिन्यामध्ये पितराचा मोठा कार्यक्रम असतो. गावातले प्रतिष्ठित ब्राह्मण समाजातील लोकांना ते आमंत्रण देतात की बाबा आज आमचे पितर आहेत, श्राद्ध आहे आमच्या घरी, तुम्ही काय करा, आमचे वडील, आजोबा वगैरे जे काय असतील त्यांना आज आम्हाला जेवू घालायचं आहे. 12 वाजेला तुम्ही काय करा, आमच्या घरी येऊन जा. सगळ्या जवळच्या नातेवाईक ब्राह्मण समाजातल्या लोकांना ते आमंत्रण देतात. सर्व काही होतं आणि स्वयंपाक चालू असतो. स्वयंपाक जवळपास झालेलाच असतो. पण त्यांच्याकडं स्वच्छता अभियान करण्यासाठी काही दलित समाजातील अस्पृश्य लोक असतात. त्या लोकांना इच्छा होती की बाबा नाथाच्या घरी एवढं पक्वान्न शिजतं आहे, काय काय शिजतं आहे, काय काय नाही म्हणे. आणि
आपल्या कुठं तकदिरामध्ये त्यांच्या घरचं अन्न खाण्यात आणि ते आपल्याला कसं मिळणार. मग त्यांची ती अवस्था बघितल्यानंतर नाथ त्यांना विचारतात, म्हणे काय झालं. मग ते सांगतात की बाबा म्हणे, नाथ महाराज म्हणे आमची इच्छा झाली, तुमच्या इथं एवढं पक्वान्न तयार होत आहे. ते म्हणे हे पहा म्हणे, तुमची इच्छा झाली, तुम्हाला पक्वान्न आमच्या इथले खायचेत, काहीच हरकत नाही म्हणे. तुम्ही काय करा म्हणे, आणखी 20 मिनटं आहेत म्हणे, 20 मिनटाच्या कालावधीमध्ये म्हणे तुम्ही काय करा, जेवण करून घ्या म्हणे, आणि 12 वाजता आमचे पाहुणे मंडळी येणारच आहे म्हणे. हे म्हणे नाही नाही म्हणे, ते असं ते म्हणे तसं काहीच भेदभाव नाही म्हणे, तुम्ही बिनधास्त जेवायला बसा म्हणे. आणि नाथांनी ह्या सर्व स्वच्छता अभियान करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी जेवायला बसवलं. स्वतः त्यांनी वाढलं, नाथांनी ह्या लोकांना वाढलं, जेवणं घेवणं झाली, सगळं झाली. जेवण करत असताना यांची नातेवाईक मंडळी जी होती ब्राह्मण समाजातली, ती आली 12 वाजता बरोबर, आणि त्यांनी पाहिलं आपल्या अगोदर या ठिकाणी ह्या लोकांना जेवू घातलं आहे. अस्पृश्य लोक आहेत, दलित लोक आहेत, यांना जेवण केलेलं उष्टांना आपण कसं खायचं. आणि मग त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी नकार दिला, म्हणे आम्ही काही तुमच्या इथं जेवण करत नाहीत म्हणे. तुम्ही आमच्या अगोदर म्हणे या लोकांना जेवू घातलं म्हणे, आता आम्ही ते अशुद्ध झालेलं अन्न कसं खाणार म्हणे. नाथ म्हटले बाबा म्हणे काही हरकत नाही, मी परत एकदा सोहळ्यामध्ये माझ्या पत्नीला स्वयंपाक करायला लावतो म्हणे, आणि मदतीला श्रीखंड आहेच म्हणे आमचा, तर स्वयंपाक वगैरे ताबडतोब करायला लावतो म्हणे, तुम्ही थोडा वेळ मला द्या म्हणे. पण सर्वांनी नकार दिला, आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत, आम्ही असे आहोत, आम्ही तसे आहोत. आणि मग त्यांचं कर्मकांड त्या ठिकाणी जागं झालं. आता मी आत्ताच तुम्हाला सांगितलं आहे की काय असतं, ते ओव्हरलोड प्रकार झाला की अंगलट येत असतं. म्हणजे तसा प्रकार या ठिकाणी झाला, आणि त्यांनी नकार दिला म्हणे आम्ही काही तुमच्या इथं जेवण करू शकत नाहीत म्हणे. कारण म्हणे ते अशुद्ध झालेली जागा आहे, अशुद्ध झालेलं अन्न आहे म्हणे, आम्ही तुमच्या इथे जेवण करणार नाहीत म्हणे. हे म्हटलं ठीक आहे, तुम्ही जेवू नका बाबा, पण तुमचे बापदाद्याला तर जेवायला परवानगी आहे ना म्हणे माझ्याकडं. ते म्हणे आमचे बापदादे कसे, ते तर वर गेलेत म्हणे, ते कसे खाली येतील म्हणे. ते म्हणे काय हरकत नाही. हे आपले सगळे स्वच्छता अभियान करणारे बिचारे लोक बाहेर आले. नाथांनी ते अंगण वगैरे स्वच्छ करून घ्यायला लावलं, आणि परत पंक्ती बसवायला सुरुवात केल्या, आणि आव्हान केलं. सगळे जेवढे पाहुणे मंडळी त्या ठिकाणी उभी होती, त्यांचे प्रत्येकाचा कोणाचा आजा, कोणाचा पंजा, कोणाचा बाप, कोणाचा भाऊ त्या ठिकाणी आकाशातून खाली उतरलेत. आता मला सांगा, हे नाथांनी केलेलं आहे. मग त्या नाथाच्या या घटनेला आजचे इतिहासकार मानायला तयार होतील का, मानतील का? आजचे इतिहासकार त्या गोष्टीला मानायलाच तयार होणार नाहीत. ते म्हणतील ते अकल्पनीय आहे, अकाल्पनिक आहे, किंवा काल्पनिक आहे, मै ते मायथॉलॉजिकल आहे. म्हणजे त्यांचे जे काय शब्द असतील ते, आजचे इतिहासकार या गोष्टीला मानायला तयार होणार नाहीत. परंतु प्रत्यक्ष त्यांच्याकडे 36 वर्षे पांडुरंगाने पाणी वाहिलं आहे. त्या पांडुरंगाच्या सामर्थ्यामध्ये, बोलण्यामध्ये एवढं सामर्थ्य होतं की या पूर्णच्या पूर्ण पैठणमधल्या ब्राह्मणाची वंशज जरी बोलवायचं काम पडलं असतं नाथाला, तरी ते आले असते. आणि मग हे सर्वजण वाकू वाकू पाहायला लागले. एक जण म्हणतो माझा आजा आहे, एक जण म्हणतो माझा पंजा आहे, एक जण म्हणतो माझा भाऊ आहे, एक जण म्हणतो माझा काका आहे, एक जण म्हणतो माझा मावसा आहे. म्हणजे हे असे तिथं बोलायला सुरुवात झाली. नाथ म्हटले काही हरकत नाही म्हणे, तुम्ही जाऊ शकता म्हणे, मी माझे पित्र आकाशातून खाली बोलवलेत म्हणे. आणि हे पाहिल्यानंतर त्या ब्राह्मण लोकांनी नाथाचे पाय धरले आणि सांगितलं म्हणे, नाथ म्हणे आमच्याकडून चूक झाली, आम्ही ती माफीच्या लागी म्हणे, आम्हाला क्षमा करा, आम्हाला माफ करा. आणि मग नाथांनी त्यांनाही जेवायला दिलं. असं म्हणजे
त्या काळामधले लोक, जुन्या काळातले लोक सांगतायत. काही इतिहासकारसुद्धा सांगतायत. आता त्या काळातले इतिहासकार सांगतायत हे खरं आहे, पण आजचे इतिहासकार या गोष्टीला मानतील का? नाही. त्यांचा विश्वासच बसणार नाही. त्यांना असं म्हणजे बाप दाखवून श्राद्ध घाल अशातला प्रकार आहे त्यांचा. त्यांना प्रूफ लागतं ना. हा चमत्कार आहे, काहीतरी ते नवीनच नाव देतील. म्हणजे ह्या गोष्टी त्यांच्या इतिहासाशी मेळ खात नाहीत, सांगायचं म्हणजे. आणि हिंदू संस्कृतीमध्ये एवढं सामर्थ्य आहे धर्मामध्ये की वरून देवाला सुद्धा बोलवलं जातं आणि मेलेल्या माणसालाही बोलवलं जातं. हा नाथाचा प्रकार आहे. तुम्हाला आणखी एक प्रकार सांगतो. तुकाराम महाराजाचे शिष्य निळोबाराय ह्यांनी अभंगाद्वारे संत तुकाराम महाराजांना आकाशातून खाली बोलवलं. जिथं आपण स्वर्ग म्हणतो त्या स्वर्गात गेलेल्या तुकाराम महाराजांना पृथ्वीवर बोलवलं. त्यावेळेस देव स्वतः आले आणि निळोबारायांना म्हटले की बाबा तुझी काय अडचण आहे मला सांग, मी पूर्ण करतो. त्यावेळेस निळोबारायांनी सांगितलं की देवा म्हणे मी तुला बोलवलं नाही, स्वर्गात गेलेल्या तुकारामांना या ठिकाणी बोलवलं आहे. आणि मग तुकाराम महाराजाला स्वर्गातून खाली यावं लागलं. तेवढ्यावरच नाही तर तुकाराम महाराजांनी स्वर्गातून येऊन आपली मुलगी भागो, या भागोसाठी दगडाच्या हत्तीचं दूध काढलं. का तर भागोला शेवाया खायच्या होत्या. एवढं संतामध्ये सामर्थ्य असतं, एवढं महात्म्य आहे संताचं, एवढी पावर संतामध्ये. आणि आजचे इतिहासकार म्हणतात हे कसं शक्य आहे, आम्हाला पुरावा द्या. पुरावा देत ते देहूमध्ये जा, तिथं नंदी आहे, नंदीचं दूध काढल्याचं प्रत्यक्ष ती गवताची पेंडीसुद्धा त्याच्या तोंडामध्ये आजही दाखवलेली आहे म्हणते. मग हे पाहिल्यावर तरी तुम्हाला विश्वास येणार नाही, म्हणजे आश्चर्याची गोष्ट वाटते. आणि ज्या ठिकाणी तुकाराम महाराज वैकुंठाला गेले त्या ठिकाणी नांदुरकीचं झाड आहे. ते जे झाड आहे ते फक्त त्याच ठिकाणी, महाराष्ट्रामध्ये नाहीच नाही परंतु जगामध्ये सुद्धा ते झाड कुठं नाही आहे. तेवढं एकच झाड त्या ठिकाणी, त्याला नांदुरकीचं झाड म्हणतात. त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीस्थळापाशी जे अजान वृक्षाचं झाड आहे, वाळलेल्या काठीला रवल्यानंतर जे झाड निर्माण झालं ते महाराष्ट्रात फक्त त्याच ठिकाणी, महाराष्ट्रात दुसरीकडं कुठंही नाही ते झाड. मग आणखी काय प्रमाण पाहिजे? तरी हे इतिहासकार ओरडत आहेत की हे खोटं आहे, मायथॉलॉजिकल आहे. ठीक आहे, जाऊ दे. तर हिंदू धर्मामध्ये पित्तर हा जो पंधरवडा आहे याच्यामध्ये सर्वांना 15 दिवसाच्या कालावधीमध्ये 12 महिन्यामध्ये मेलेल्या लोकांना बसवण्यात आलेलं आहे. 15 दिवसाच्या कालावधीमध्ये या प्रत्येक महाराष्ट्रामधल्या, भारतामधल्या लोकांना या 15 दिवसामध्ये, तो कुठल्याही तिथीला वारलेला असो, 15 दिवसाच्या तिथीमध्ये त्याला त्या ठिकाणी जीव घालतात. आणि ज्या महिला कुठल्याही पतीच्या अगोदर जर गेल्या असतील त्यांना आयो सवासीन असे म्हणतात. ही महिला कुठल्याही तिथीला जरी गेलेली असली, प्रतिपदेला जरी गेलेली असली किंवा 14व्या दिवशी अमावस्येच्या दिवशी जरी गेलेली असली, 15व्या दिवशी भाद्रपद अमावस्येला, तरी तिला नवमीच्या दिवशी जेवू घालतात. एका सुवासिनीला बोलवून तिला मान दिला जातो, तिच्या नावाने तिची पूजा केली जाते आणि त्याला म्हणतात आह्यो नवमी. या दिवशी तिला जेवू घातलं जातं आणि तो पित्तर पाठामधला सर्वात मोठा सण
त्या आहिव नवमी स्त्रीचा असतो. तसंच जे समजा पितर मेलेले आहेत, ज्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे, ज्यांची तिथी माहीत नाही, ज्यांचा वार माहीत नाही, अशा लोकाला सर्व पितरी अमावस्या म्हणून जी भाद्रपद महिन्यातली अमावस्या असती, त्या दिवशी सर्व पितरांना शेवटच्या दिवशी किंवा एखाद्या घरी अडचण आली स्वयंपाक करण्यासाठी, एखाद्या घरामध्ये एखादी स्त्री एकटीच असेल, पूर्वीच्या काळामध्ये संयुक्त कुटुंब पद्धती होती. आज एक एकत्र कुटुंब पद्धती, एकटा आणि दोघंच नवरा बायको. आणि त्या पद्धतीमध्ये काय होतं की जर समजा अशा परिस्थितीत त्या बाईला स्वयंपाक करायचा नसेल तर शेजारी लोक येत नाही स्वयंपाकाला, आणि त्या दिवशी ते जेवण राहून जातं. आणि शेवटच्या दिवशी मग सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी त्या पितरांना जेवू घातलं जातं. म्हणजे पर्यायी मार्ग सनातनमध्ये आहेत. आणि हे फक्त भारताच्या संस्कृतीमध्ये पित्तर पद्धत आहे अशातला भाग नाही. जगामध्ये सगळीकडेच ह्या पद्धतीची परंपरा आहे. बॅबिलॉन संस्कृतीमध्ये आहे, मेसोपोटेमियामध्ये आहे, ब्रिटनमध्ये आहे. ह्या वेगवेगळ्या महिन्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आपापल्या पूर्वजांना जेवू घालण्याची पद्धत जगामध्ये पूर्वीपासून चालत आलेली आहे. काही ठिकाणी जसं इजिप्तमध्ये त्या पिरॅमिडमध्ये सगळी व्यवस्था केलेली असते. तिथं वर्षाला त्या तिथीला त्या तारखेला अन्नधान्य वगैरे नेऊन ठेवल्या जातं त्या ममीपाशी. त्याला ममी म्हटलं जातं त्या डेड बॉडीला. आणि तिला रासायनिक प्रक्रिया करून परत जशाला तसं ठेवल्या जातात. या अशा वेगवेगळ्या विधी प्रत्येक समाजामध्ये देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये अस्तित्वात आहेत. भारतावरच अवलंबून नाही, तरी आपले इतिहासकार आपल्याच हिंदू संस्कृतीच्या नावाने ओरडत आहेत आणि मोठमोठ्याने गळे फाडून सांगत आहेत की हिंदूमध्ये मेलेल्या माणसाला जीव घालण्याची पद्धत आहे. अरे जगातल्या सगळीकडेच आहे. तुम्ही इतिहास वाचा, इतिहास वाचल्यावर तुम्हाला कळलं. इतिहासाची पानं विखुरलेली एकत्र करा आणि ती वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हिंदू संस्कृतीला नाव ठेवू नका. जगामध्ये सगळीकडेच पितराला जीव घालतात. प्रत्येकजण जीव घालतो. ब्रिटनचा राजा जरी असला तर तो त्याच्या बापाला जीव घालतो. तो अमेरिकेचा ट्रम्प असेल, जर्मनीचा, तो प्रॉपर जर्मनीचा आहे पण राहायला मग अमेरिकेला गेला, तो सुद्धा त्याच्या बापाला जीव घालतो. तो नसला घालत तर त्याचा बाप त्याच्या आज्याला जीव घालत असेल ट्रम्पच्या. हे तर निश्चित आहे. आणि प्रत्येक आदिवासी मागास भागामध्ये सुद्धा अमेरिकेच्या, आफ्रिकेच्या सगळ्याच ठिकाणी अशा प्रथा वेगवेगळ्या महिन्यामध्ये साजऱ्या केल्या जातात. तुम्ही फक्त आपल्या हिंदू संस्कृतीला नाव ठेवून त्या काळ्या पाषाणावर डोकं आपटून स्वतःचं डोकं रक्तबंबाळ करू नका. हे इतिहासकार नवीन झालेले यांना त्याचा भान नाही आहे. म्हणे इथून कुठं अन्न वर पोहोचत असतं का म्हणे कावळ्यानं खाल्ल्यावर. एक जण तर मला म्हणे मी नदीत उभा राहतो म्हणे आणि इथून पाणी वर फेकतं म्हणे. काय तर म्हणे 10 किलोमीटर माझं शेत आहे म्हणे, तिथं ते सरकीला पाणी जाईल. कुठल्या गोष्टी कुठं कशाला होता. इथं मंत्र उच्चार आहे. तो ब्राह्मण मंत्र म्हणतो त्या पितराला अन्न देण्यासाठी. तुम्हाला मंत्र येत नाही, तुमचा भाग वेगळा आहे. तुम्ही मंत्र म्हणत नाही, म्हणायला पाहिजे ना. काय काही अर्थाचा अनर्थ करत आहे. जेवण्याचा मंत्र आहे, झोपण्याचा मंत्र आहे, उठल्यावर मंत्र आहे. काय ते सगळ्या गोष्टीला मंत्र आहे. इथं कोणी म्हणतच नाही, येतच नाही. तर काय त्यातली त्यात आपली संस्कृती या पंडित नेहरूंनी खराब केली. काय त्यांनी कलम 30 लावून आपली संस्कृती खराब करून टाकली. मेन मुद्दा, त्यांनी शिक्षण पद्धती बंद करून टाकली आणि कलम 300 अंतर्गत आपल्या सर्वच्या सर्व हिंदू समाजाचा समूळ नायनाट करायचं ठरवलं.
तो व्हिडिओ पण मी सांगणार आहे एक दिवस. पंडित नेहरू काय आहे, तो चष्मेवाला महात्मा गांधी काय आहे, हे कोटावाले काय आहे, हे सगळं म्हणजे काय आहे की माहीत व्हायला पाहिजे. जोपर्यंत आपल्याला आपली संस्कृती कळणार नाही, आपला इतिहास कळणार नाही, आपण विखुरलेली पानं एकत्र करणार नाही, तोपर्यंत आपल्याला आपली हिंदी संस्कृती कळणार नाही. कलम 30 अंतर्गत काय घटना आहे, त्याच्या मागची कारणं काय, कशाकरता ती बंद करण्यात आली, का ती कलम लागू करण्यात आली, म्हणजे हे माहीत होणं गरजेचं आहे. आणि तो मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगणार. तुम्ही माझा हे व्हिडिओ अवश्य पहा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला संधी द्या. मी आपली हिंदू संस्कृती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करेल. जगामध्ये कुठं कोणती संस्कृती आहे ते सुद्धा सांगेल. तुम्ही जगाच्या पाठीवर पितरांना जेवू घालण्याची पद्धत जगाच्या पाठीवर कुठं आहे आणि कुठं नाही याचा शोध घ्या. आता मी तुम्हाला सांगितले कुठं कुठं येतं, पण मी खरं बोलतोय का खोटं बोलतोय याचा शोध घेणं तुमचं काम आहे. तुम्ही प्रयत्न करून बघा ना. मी सांगतोय किंवा आणखी कोणी सांगतोय, दुसरं कोणी इतिहासकार सांगतोय, त्याच्या भरोश्यावर न राहता तुम्ही पण प्रयत्न करा. आज मोबाईल असं एक साधन आहे ज्याच्या साहाय्याने तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यातली माहिती हस्तगत करू शकता. आणि आजपासून पित्तरपाठाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे सर्वजणांना पित्तरपाठाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन.